नमस्कार मंडळी, मी प्रज्ञा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग बघितले असतील तर मी गेले होते गावाला 2-3 दिवस. सॅटर्डे संडे सुट्टी होती त्यामुळे. आणि त्याच्यानंतर आता पुन्हा माघारी आले. तर माघारी आल्यामुळे मला काही करमत नाही आहे. गावाकडे छान मोकळं असं वातावरण होतं आणि त्यानंतर इकडं आल्यामुळे थोडा करमत नाही आहे. एक 1-2 दिवस वाटेल, परत इथली सवय झाली की परत रुटीन बसेल. तर आज करमत नव्हतं, कंटाळा आलेला, त्यामुळं आज मी जेवणात खूप साधा आणि सिंपल मेनू केलेला. तुम्हीही कंटाळा आल्यावर असंच करता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज जेवणात मी बनवलेली अशी सरभरीत वांग्याची भाजी आणि त्याच्याबरोबर भाकरी. वांग्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी काय केलं तर वांगी ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर ती पुसून त्याच्यानंतर त्याचे काटे काढून घेतले आणि त्याचे देठ कापून छान अशी चिरून घेतली. वांग्याच्या अशी चौकोनी फोडी करायच्या, म्हणजे त्यात मसाला भरता येतो आणि वांगं पटकन शिजूनही जातं. त्यानंतर लसूण सोलून घ्यायचा. ते या व्हिडिओत नाही, कारण माझ्याकडे सोललेलाच लसूण होता. मला मोकळा वेळ मिळाला की मी लसूण सोलून घेते, कारण जेवणाच्या वेळेला अगदीच उशीर झालेला असतो आणि त्यात लसूण सोलायचा कंटाळा येतो, म्हणून मी अगोदरच लसूण सोलून ठेवलेला होता. तो छान खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला. खलबत्त्यामध्ये बारीक केलेल्या लसणाची फोडणी खूप छान बसते, त्यामुळे मी भाजीसाठी शक्यतो तसाच करत असते. त्यानंतर मी घेतला शेंगदाण्याचा कूट. तर वांग्याच्या भाजीत शेंगदाण्याचा कूट हा घालावाच, कारण त्यामुळे भाजी खूप छान होते. तोही माझ्याकडे बनवून ठेवलेलाच होता, त्यामुळे तो घातला. त्याच्यानंतर त्याच्यात मी मसाले ॲड केले. मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला घरचा, घाटी मसाला, त्यानंतर मीठ आणि ते छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर जे वांगे आपण कट करून घेतलेली, धुवून घेतलेली, त्या वांग्यामध्ये तो छान मसाला मिक्स करून भरून घ्यायचा. मसाला असा भरायचा की तो बाहेर निघाला नाही पाहिजे. तर वांग्याच्या भाजीमध्ये सगळा खेळ हा, चवीचा खेळ हा फक्त मसाल्यांचा आणि शेंगदाण्याचा कुटाचा असतो. त्याचीच खरी चव ही वांग्याच्या भाजीला येत असते आणि त्यामुळे वांगं असं घट्ट आणि मसालेदार पण होत असतं. तर वांग्याची भाजी करताना नेहमी कधी तुम्ही सुकी जरी वांग्याची भाजी करत असाल तर त्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि धने पावडर आणि गरम मसाला. यामुळे वांग्याची भाजी खूप छान होते, चवीलाही खूप छान लागते आणि लहान मुलं जर घरात असतील तर तीही आवडीने ती भाजी खातात. त्यानंतर कुकर किंवा कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तुम्ही ज्याच्यात बनवणार आहे वांग्याची भाजी त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्यात जिरे मोहरीची फोडणी टाकायची, ते छान तडतडून द्यायची आणि ती छान तडतडून दिली की त्यानंतर त्याच्यात टेचलेलं लसूण टाकायचा. कढीपत्ता असेल तर तोही तुम्ही घालू शकता. फोडणी खूप छान लागते. त्याच्यानंतर त्यात ती वांगी मस्त अशी फ्राय करून घ्यायची. फ्राय चांगली लाल होईपर्यंत, म्हणजे वांग्याचा कलर बदलेपर्यंत फ्राय करायची. त्यामुळे वांगी खूप छान फ्राय झाली की लवकर शिजतात आणि चवीलाही खूप छान लागतात. त्यानंतर जो शेंगदाण्याचा कूट असतो, जो शिल्लक राहिलेला, तोही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्यानंतर परत चांगलं फ्राय करून द्यायचं. छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतायचं. तुम्ही गरम पाणी ओतू शकता किंवा साधं पाणी ओतलं तरी चालतं आणि मग पाणी वतून द्यायचं. कुकरचं झाकण लावून 2-3 शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून द्यायचं. असं केल्यामुळे वांग्याची भाजी ही खूप छान होते. वांग्याची भाजी झाली. इथे मी व्हिडिओ ॲड केली, त्यात तुम्ही बघू शकता कसा मस्त मसाला फ्राय झालेला आहे आणि वांग्याची भाजी खूप टेस्टी होते आणि खरंच खूप छान झालेली ही भाजी. तर मी काय करते माहिती, पहिले हा आहे ना व्हिडिओ आहे ना, तो बनवून घेते, एडिट करून घेते आणि त्यानंतर मी व्हॉइस ओव्हर देते. तर काही पुढे मागे होत असेल तर समजून घ्या. वांग्याची भाजी बनवली, त्यानंतर बनवायची होती बाजरीची भाकरी, पण माझा मुलगा आहे ना बाजरीची भाकरी खात नाही. माझंच काय तर प्रत्येक घरातील लहान मुलांना बाजरीची भाकरी नाही आवडत, बाजरीचीच काय कुठलीच भाकरी नाही आवडत. त्यासाठी प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी काही ना काही वेगळं करायला लागतं. म्हणून मी चपाती बनवली अगोदर त्याच्यासाठी आणि चपाती बनवल्यानंतर मग त्याच्यासाठी मी भाकरी बनवायला घेतली. भाकरी बनवता सगळ्यात अगोदर मी पीठ मळून घेतलं. तर गावरान स्वयंपाक म्हटलं ना की बाजरीची भाकरी आलीच. बाजरीची भाकरी ही केवळ चविष्टच नसते,
तर आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते. त्यातून कॅल्शियम, फायबर खूप प्रमाणात मिळतात आणि जे पचनासाठी किंवा हाडांच्या ताकदीसाठी ते खूप उत्तम असतात. तर मी काय केलं, बाजरीचं पीठ कोमट पाण्यात मळून घेतलं. असंही मळलं तरी चालतं. त्यानंतर छानपैकी मळून घेतलं आणि त्यानंतर त्याची भाकरी बनवली. छानपैकी हाताने थापली आणि नंतर ती गरम तव्यावर टाकून शेकून घेतली छान. भाकरी फुगली की तिचा सुगंध सगळीकडं पसरतो. गरम गरम भाकरी, त्याच्यावर तुपाची धार आणि वांग्याची भाजी. आहाहा! मस्तच मेनू. तर मला भाकरी बनवताना नेहमी एका गोष्टीची आठवण येते, ती म्हणजे बहिणाबाईंची भाकरी रिलेटेड ती कविता आहे ना, ती कविता मला खूप आवडते. तर ते कविता अशी आहे: अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. तर अरे संसार संसार ही कविता संसाराच्या द्विधा प्रकृतीचे दर्शन घडवते. सुखात नकार, दुःखात होकार, जीवनामधील चढउतार आणि संघर्ष, पहिले हाताला चटके, अशा काळात मिळते त्याचे खरे सौंदर्य भाकर. सारखी साधी पण पोषणदायी भाकरी येते फक्त अन्न नाही, तर घाम आणि कष्टातून घडलेला फल, जीवनाचा सार म्हणून जीवनाचा गोड आहे. तर संसार म्हणजे जगावं लागणारे कठीण टप्पे, पण त्यातून साधेपण आणि पोषण मिळवणारे, हे कवितेच्या माध्यमातून उगवते. बहिणाबाईंची कविता प्रत्येक साध्या घटकातून जीवनाचा अर्थ ओळखते, तसेच स्वेच्छेने जाणीवपूर्वक संघर्ष स्वीकारणारी आणि त्यातून जीवन संसर्गाचा अर्थ शोधणारी आहे. तर मला ही कविता आठवते आणि भाकरी बनवताना मला तिची आठवण होते. एवढंच मला ह्या वाक्यातून सांगायचं आहे. तर स्वयंपाक झाल्यानंतर मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे दुर्वांच्या स्कूलमध्ये उद्या आहे इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन. त्याच्यासाठी मला मला त्याचा इंडिपेंडन्स डेचा टी-शर्ट वगैरे ते थोडंसं साहित्य खरेदी करायचं आहे. तर मी ते खरेदी केल्यावर तुम्हाला दाखवील. त्याच्यासाठी जायचं आहे. बाहेर पाऊस असल्यामुळे मी व्हिडिओ काही घेतलेली नाही. बाहेर गेलते ते. तर हा बघा, एक फ्लॅग आणला, एक बॅच आणला टी-शर्टला लावण्यासाठी आणि एक छान असा ट्राय कलरचा एक फ्लॅग असलेला एक छान टी-शर्ट आणला. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.